एक असं ठिकाण जिथे आपण कित्येकदा गेलो, पण त्या ठिकाणाच्या वर एक वेगळीच दुनिया आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. आणि आज आपण त्या दुनियेचा प्रवास करणार आहोत. श्री क्षेत्र मार्लेश्वर. लहानपणापासून रत्नागिरीला जाताना येताना आपण इथं महादेवाचं दर्शन घेत आलो. दर्शन झालं की बाहेर पडल्यावर समोर दिसतो तो सुंदर धबधबा. पण कधी विचार केलाय का या धबधब्याच्या वर काय असेल? मलाही हा प्रश्न लहानपणापासून सतावत होता. या डोंगरांच्या टोकावर नेमकं काय असेल, तिथून हे जग कसं दिसत असेल? आणि याच कुतूहलातून माझी ट्रेकिंगची सुरुवात झाली. एक एक डोंगर चढताना समजत गेलं, सह्याद्री हा फक्त डोंगरांचा नाही तर इतिहासाचा खजिना आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आहेत, ऋषीमुनींच्या साधनेची स्थळं आहेत, प्राचीन मंदिरे आहेत, गुडगुवा आहेत आणि त्यातलंच एक अद्भुत ठिकाण म्हणजे लिंगाचा डोंगर. या काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी माझा लिंगाचा डोंगराचा संपूर्ण अनुभव तुमच्यासमोर मांडला. प्रत्येक फ्रेम तुम्हाला असं वाटायला लावेल की तुम्ही स्वतः सह्याद्रीच्या कुशीत उभे आहात. आणि शेवटी एक छोटीशी विनंती, लिंगाचा डोंगर अजूनही निसर्गाच्या मूळ रूपात आहे. येथे गर्दी कमी आहे, त्यामुळे कचराही नाही. तुम्ही कधी इथे आलात तर कृपया तुमचा कचरा परत सोबत घेऊन जा. आपल्या सह्याद्रीचं सौंदर्य जपणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग सुरू करूया लिंगाच्या डोंगरात हा अविस्मरणीय प्रवास आणि त्या 7 धबधब्यांचं ते कुतूहल. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे भगतवाडी आणि आत्ता आमच्यात 3 गाड्या पुढं आल्यात. आमच्यातली एक गाडी सध्या पुन्हा एकदा जी माणसं आमची चुकल्यात त्यासने आणायला गेल्या, ती थोड्या वेळात येतील. आणि मेन विषय असा आहे की आमच्यातल्या कोणाला रस्ता माहीत नव्हता आणि जे लोक परवा येऊन गेल्यात तीच लोक चुकल्यात आणि आम्ही फक्त काय म्हणतात ते अंदाजानं पुढं आलो आहे आणि आम्ही बरोबर स्पॉटवरती आलो आहे. आता आम्ही आमच्या गाड्या पार्क केल्यात आणि इथून पुढं आपला ट्रिप चालू होणार आहे. ट्रेकला आल्यावर कळते अंगात किती पाणी आणि किती चरबी आहे. एक डोंगर चढून आत्ता आपण एक 25% ट्रेक पूर्ण केला आहे. अजून तरी 1.5 तास लागेल ट्रेक पूर्ण व्हायला. ह्या बघा अशा वाटा आहेत. हा स्पॉट गेल्या वर्षापासून जरा प्रकाशात आला आहे, पण यावर्षी बऱ्यापैकी लोकांना माहिती झालं आहे आणि तरी पण जास्त अजून गर्दी नसेल असा अंदाज आहे, कारण शनिवार रविवार अजून आलेलं नाही मी. पण माणसं निसर्गात का नको याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक ताजा हा ट्रेक आहे. जास्त झाडांची तोडमोड झालेली नाही. स्पेशल रस्त्यासाठी ज्या प्रचलित पहिल्या पायवाट आहेत, ज्या पाण्याच्या पायवाट आहेत त्याच अजून पण चालू आहेत. माणसाचा अजून तेवढा हस्तक्षेप नाही आणि ती एक नंबर गोष्ट आहे. त्यामुळं मी असं म्हणलो असतो, त्यामुळे या ट्रेकवर या, कारण दुर्गमता थोडीफार अनुभवता येईल. पण जी गर्दी होत्या ते बघता असं वाटते ज्याची खरंच सह्याद्रीत फिरायची लायकी आहे त्यानंच सह्याद्रीत यावं. नाहीतर मी आता बघितले मागं थोडाफार कचरा इथं पण व्हायला चालू झाल्या. ही आहे माझी बायको. ट्रेकला येण्याचं हिचं मेन उद्देश आहे 54.5वरनं 53.5वरती येण्याचं. खरं अजून मागच पडायला लागल्या. लय वाढले. हे अशी माणसं सगळी थांबायला लागतात गाडी पुढे ढकलायला. तो आत्ता झाला आहे आपला दुसरा टप्पा. तर बऱ्यापैकी एक 40% आपला ट्रेक आवरला आहे. आपल्याला अजून तिथं वरती जायचं आहे.
असा सप्पे बघा लागला की म्हणायचं एक एक टप्पा तुम्ही पार केलायचा. इथं आपण लहान लहान धबधबं बघू शकतो आहे. एवढं कॅप्चर होत नसेल पण ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला लेजेंडरी धबधबा वरती बघायला मिळणार आहे. पण वातावरण थोडं क्लिअर झाल्यामुळे या डोंगरांच्या रांगाच्या पद्धतीने दिसतात. चित्र काढू असं वाटायला लागले. आता फक्त आपला शेवटचा टप्पा राहिला आहे आणि आपल्या मागं आहे लिंगाचा डोंगर जो धुक्यात गुप्त झाला आहे. इथंपर्यंत जायचं आपल्याला. थोडं झूम करून धावतो. तो आहे लिंगाचा डोंगर. तेवढं धुक्यामध्ये गेले आणि त्याच्यावरती वगैरे ते तुम्हाला दिसायला वगैरे बरोबर समोरनं एक वाट आहे बारकी. ती थोडी अशी चढ आहे. रॉ ट्रेकिंग म्हणजे काय? ह्याला म्हणतात रॉ ट्रॅव्हलिंग. मी शब्द लिंगाच्या डोंगराचा ठोस इतिहास किंवा फारसा उल्लेख कुठे सापडत नाही. पण या डोंगराला, या परिसराला पौराणिक महत्त्व नक्कीच असावं असं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कदाचित हेर खात्याची ये-जा या मार्गाने होत असावी. मुख्य घाटमार्ग टाळून अशा दुर्गम वाटांचा वापर केला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याचा ठोस पुरावा मात्र उपलब्ध नाही. ढगातलं खरं फिलिंग म्हणजे हे लांबनच दिसत रे. लांबनं पडत आला डोंगरा आपण असलो तर नाही दिसत. सह्याद्री फक्त फिरण्यासाठी नाही, तो जपण्यासाठी आहे. म्हणून एकच विनंती, येथे या, निसर्गाचा आनंद घ्या, पण जाताना कचरा मागे ठेवू नका. तर आत्ता आम्ही स्पॉटवर पोहोचलोय. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की आवाजच नीट रेकॉर्ड झाला नाही. सांगायचं इतकंच होतं की लिंगाचा डोंगर आमच्या समोर होता आणि आम्ही जिथे बसलो होतो ती जागा अतिशय अरुंद होती. समोर थेट शेकडो फुटांची दरी, मागेही उभं राहायला समतल जागा नाही. हे संपूर्ण ठिकाण बहुतेक वेळा दाट धुक्याने झाकलेलं असतं. त्यामुळे इथे आलात तर प्रत्येक पाऊल जपून टाका, कारण कधी जमीन संपते आणि दरी सुरू होते याचा अंदाजसुद्धा येत नाही. सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायकही आहे. त्यामुळे निसर्गाचा आनंद घ्या, पण सुरक्षिततेला कधीही कमी लिखू नका. हाच तो स्पॉट होता जिथून आपण ते 7 धबधबे एका टप्प्यात बघणार आहे. तुम्हाला धुक्याची फॅक्टरी धावतो. ही जी निमुळती वाट आहे की त्या इथं धुक्याची फॅक्टरी आहे. धुकं तयार होते ते इकडं आपल्या निसर्गात बसलं ते एवढ्या प्रमाणात तयार झाले. त्याच्यावरचा पण आहे बघा. त्याच्यावरच्याला एकदम 12 जण हातात धरा की जाते का बघा. खाली आपल्याला मार्लेश्वर दिसायला लागले. 3 डोंगर चढून वर आलो तरी समोर अजून एक डोंगर उभाच आहे आणि त्या धबधब्याच्या पहिला टप्पा या ठिकाणापेक्षाही कितीतरी उंचावरून खाली पडतोय. तेव्हा जाणवतं सह्याद्री किती अथांग, किती विशाल आहे.
तब्बल अर्धा तास वाट बघितल्यानंतर आणि धुक्यांचा खेळ पाहून झाल्यानंतर आम्हाला ते धबधबे दिसायला चालू झालं. ते 7 धबधबे क्लिअर कट बघायचा स्पॉट सोडून आता आम्ही खाली उतरून लिंगाचा डोंगर चढण्यासाठी निघालोय. आणि या 2 डोंगरांच्या मधली ही जी घळ आहे त्या घळीत गेल्यावरती ही विहंगत दृश्य दिसली. असं वाटलं कशाला जायला पाहिजे मुन्नार आणि केरळ बघायला, आधी सह्याद्रीत तर येऊन बघा. अशा पद्धतीनं आता लिंगाच्या आणि जवळजवळ 200 घडीच नाही, सध्या काही दिसत नाही. या साईडच्यामध्ये तो स्पॉट आहे जिथून आपण मार्लेश्वरचे ते धबधबे आता आपण चढतो. मस्तपैकी वारं चालू आहे, बघू शकताय. गवत कसं वाऱ्याच्या झोक्यावरती झुलायला लागलं आणि सह्याद्रीची खरी मजा हे जे विहंगत दृश्य दिसते. पण एक गोष्ट नक्की, मार्लेश्वरच्या पुढच्या डोंगरावर काय असेल हे कुतूहल आज तरी थोडंसं शांत झालं. आता फक्त एकच इच्छा आहे, ज्या ठिकाणावरून हा धबधबा कोसळतो त्या उगमापर्यंत एकदा तरी पोहोचायचं. बघू कधी योग येतोय का. भरपूर दिवसानंतर एक नवा ब्लॉग येतोय. जे मला करायचं होतं, जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं ते पोहोचवण्याचा पहिला प्रयत्न केला आहे. काही चुका असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपलं समजून या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.